फ्रेंड्स, तर चला मुलांनो, आज आपण शिकूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्याविषयी माहिती घेतली. तसेच सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग ह्याविषयी माहिती घेतली. ह्या व्हिडिओमध्ये आता आपण डेव्हलपमेंट अँड बर्थ ह्याविषयी माहिती घेणार आहोत. द झायगोट फ्रॉम्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड डिव्हिजन अँड एम्ब्रायो इज फॉर्म्ड. ज्यावेळी अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मजकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन ही क्रिया घडत असते. मायोटिक डिव्हिजन ह्या सूत्री विभाजन क्रिया होते व त्यापासून एम्ब्रायो इज फॉर्म्ड, त्यापासून भ्रूण हा तयार होत असतो. याचा जो मार्ग आहे म्हणजे पहा, मीन व्हाईल इट इज पुश्ड टुवर्ड्स uterus. Once is reached the uterus, it is the implanted and further development occur after implementation. याचा जो मार्ग आहे का, ज्यावेळी भ्रूण हा तयार होत असतो त्यावेळी इथून हे जे ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीमधून हे जे काही अंडज आहे, हे अंडज हळूहळू इथं ओव्हरी डक्टच्या मार्गाने पुढे सरकत असते आणि त्याचे मायोटिक म्हणजे सूत्री विभाजन हे घडत असते. आणि इथं हळूहळू सूत्री विभाजन घडल्यानंतर इथं फर्टिलायझेशन ही क्रिया घडत असते. आपल्याला इथं दाखवली फर्टिलायझेशन क्रिया घडत आहे. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो काही भ्रूण आहे तो भ्रूण हळूहळू युटर्सकडे पुढे ढकलला जातो आणि तो इथं स्थिर राहत असतो आणि युटर्सच्या ह्या एका वॉलवरती तो स्थिर होतो आणि इथं तो एकजीव होऊन जात असतो. इथं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो कशा पद्धतीने पुढे सरकत स्थिर झाल्यानंतर हळूहळू त्याची डेव्हलपमेंट ही सुरू होत असते. एन ओकर कॉल एज and placenta is formed for supply of food material during the growth in uterus. हळूहळू ज्यावेळी याची फर्टिलायझेशन होत असते आणि हा जो एम्ब्रिओ तयार होत असतो, हा एम्ब्रिओ पहिल्या आठवड्यात फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक अशा पद्धतीने त्याची ही जी काही वाढण्याची क्रिया आहे ही आपल्याला इथे दिसत असते. ज्यावेळी हा 4 आठवड्याचा होत असतो, 4th वीकचा होत असतो, त्यावेळी तो अशा पद्धतीने दिसत असतो. त्यावेळी त्याची हळूहळू एक एक ऑर्गन हे निर्माण होत असतात, डेव्हलप होत असतात. हा 8 मंथ, हा 8 आठवड्याचा, हा 12 मंथ, 16 मंथ, 20 मंथ असं हळूहळू याची ही डेव्हलपमेंट आपल्याला इथे आढळते. अशा पद्धतीने हा जो काही एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ हळूहळू मोठा होऊन त्याचे पूर्णपणे बाळ हे तयार होत असते 36 वीकमध्ये. म्हणजे ह्या 36 वीकमध्ये हे पूर्णपणे बाळ तयार झालेले आपल्याला दिसते. आणि ज्यावेळी हा मातेच्या गर्भात असतो त्यावेळी त्याच्यामध्ये हा जो प्लॅसेंटा आहे, हा प्लॅसेंटा हा गर्भ जसा वाढत असतो याला वाढीसाठी काही न्यूट्रिशन, ऑक्सिजन ह्या घटकांची गरज असते. मग याची हे सर्व पुरवण्यासाठी किंवा त्याची जे काही त्याला अनावश्यक घटक असतील ते अनावश्यक घटक त्याच्या शरीरातून बाहेर टाकायचे असले तर त्याच्यासाठी हा एक स्पेशल प्लॅसेंटा म्हणजे आपण त्याला नाड असे म्हणत असतो. आईची नाड आणि बाळाची नाड ही जोडलेली असते आणि
त्या नाडद्वारेच बाळाला सर्व त्याच्या वाढीसाठी आवश्यक असे घटक त्याला पुरवले जात असतात. म्हणून म्हटले जाते की ह्या कालावधीमध्ये स्त्रियांना पौष्टिक आहार हा द्यायला पाहिजे. जे जे पौष्टिक आहार ती गर्भवती स्त्री घेत असेल ते सर्व पौष्टिक आहार हे बाळाला मिळत असतात आणि बाळाची योग्य आणि चांगल्या पद्धतीने वाढ ही होत असते. एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट इज completed approximately within 9 months after the fertilization. म्हणजे 9 महिन्यानंतर बाळ हे परिपूर्ण तयार होऊन जाते, पूर्णपणे वाढ होत असते आणि तो स्त्रियांच्या किंवा मातेच्या योनिमार्गातून बाहेर पडत असते. आपल्याला पुढे दिले ऑलवेज रिमेंबर the man is totally responsible whether the couple will have a boy or a girl child. आता इथं आपल्याला म्हटले की मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल. तर माणसाच्या म्हणजे पुरुषावरच अवलंबून असते की मुलगा किंवा मुलगी. आता बॉय मुलगा किंवा मुलगी, पण आता इथं असं म्हटलं आहे की टोटली मॅन रिस्पॉन्सिबल. अर्थात फक्त पुरुषाने जर ठरवलं की त्याला मुलगाच व्हायला पाहिजे तर मुलगाच होईल आणि मुलगी व्हायला पाहिजे तर मुलगीच होईल, असा इथं अर्थ झाला आहे. परंतु तसं नाही आहे. त्याचे जे काही क्रोमोजन्स असतात पुरुषांमधले मॅन्स क्रोमोझोन म्हणजे पुरुषांमध्ये हे जे क्रोमोझोन असतात एक्स आणि वाय, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की हे पुरुषांचे जे स्पर्म असतात त्या स्पर्ममध्ये एक्स आणि वाय ही व्हेरिएबल जोडी असते. ह्या व्हेरिएबल जोडीमुळेच मुलगा आणि मुलगी हे आधांतरित असते. जर ओसाईटमधले स्त्रियांच्या एक्स आणि स्पर्ममधले एक्स एकत्र आले तर गर्ल्स होते आणि स्पर्ममधले वाय पुरुषांमधील आणि ओसाईटचं एक्स आणि वाय जर एकत्र आले तर बॉय हा होत असतो. तर असं इथं सांगण्याचा अर्थ आहे. मग यामध्ये पहा हे जे काही एक्स क्रोमोझोम टू द नेक्स्ट जनरेशन ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशनच्या वेळेस इफ एक्स क्रोमोझोम कम्स फ्रॉम मेल द चाइल्ड विल बी अ गर्ल and if Y chromosome then the child will be a boy. हे आपण आताच पाहिले. Thinking of this, is it right to consider the mother responsible for a girl child? आता यात असे म्हटले आहे की कुटुंबांमध्ये किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीला फक्त मुलीच होत असतात. मग मुली होत असतात तर त्या स्त्रीला दोष दिला जात असतो, तिला त्रास दिला जात असतो आणि किंवा तिला टाकून दिले जात असते की हिला मुलगाच होत नाही, हिला सोडून द्या आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करा की जेणेकरून याला मुलगा होईल. परंतु ते तसे नसते. स्त्रियांवरती हे स्त्रियांच्या क्रोमोजन्सवरती हे काहीही अवलंबून नसते, हे पुरुषांच्याच क्रोमोझोनवरती अवलंबून असते. म्हणून स्त्रियांना त्यांना दुय्यम स्थान द्यायला नको. वी ऑल मस्ट टेक इफोर्ट टू स्टॉप फिमेल फॉर्टिसाईड. तर ह्यामध्ये पहा स्त्रियांना काही वेळा अशी असते की मुलगी जन्माला आली की तिची हत्या केली जात असते किंवा तिला कुठेतरी सोडून दिले जात असते किंवा मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलीच्या मातेला चांगली ट्रीटमेंट दिली जात नाही. तर मुलींना वाचवा अशा पद्धतीने हा जो काही आहे तर मुलींना योग्यतेने त्यांची वाढ करा. त्याच्यानंतर त्यांना चांगला असा आहार द्या, त्यांना समाजात वावरता येईल अशा पद्धतीने किंवा सामाजिक ठिकाणी त्यांना त्या सर्व गोष्टीला सामोरे जातील अशा पद्धतीने त्यांना जर भरभक्कम बनवले तर मुलगीसुद्धा ही मुलापेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी पडत
नसते. इथं कॅन यू टेल, इथं आपल्याला काही 2 प्रश्न विचारले. विच हॉर्मोन इज रिलाइज फ्रॉम प्युरिटी ऑफ मदर वन्स द फिटल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड. आता ह्यामध्ये आपल्याला असे विचारले आहे की ज्यावेळी भ्रूणाची पूर्ण वाढ होत असते त्यावेळी मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक हे वाहत असते. तर ह्यामध्ये पहा, त्यावेळी ऑक्सिटोसिली हॉर्मोन हे जे काही आहे हे हॉर्मोन त्याच्यातून वाहत असते. OXYTOCIL हे ऑक्सिटॉक्सिन हे जे काही हॉर्मोन्स आहे ते निर्माण होत असते. सेकंड, अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हॉर्मोन विच ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट अँड देअर बाय बर्थ प्रोसेस इज फॅसिलिटेड. आता ह्यामध्ये प्रजनन संस्थेचा असा कोणता अवयव आहे की बाळ जन्म देण्याच्या वेळी तो आकुंचन पावतो, असा कोणता घटक आहे? तर बा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, हे जे काही युट्रस आहे ह्या युट्रसमध्ये बाळाची इथं पूर्णपणे वाढ होत असते आणि ज्यावेळी बाळ इथं पूर्ण डेव्हलप होत असते त्याच्यानंतर 9 महिन्यानंतर ते बाळ व्हजिनाच्या द्वारे बाहेर येत असते. मग हे हळूहळू त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो पुढे सरकत असतो. मग त्यावेळी ही जी काही युट्रस आहे हे युट्रस ही आकुंचन पावत असते. तर हा जो काही ऑर्गन आहे युट्रस, हा ऑर्गन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्टेड टू कंट्रोल अँड देअर बाय द बर्थ प्रोसेस. पुढचा टॉपिक आहे आपला मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे ऋतुचक्र. आता ह्या ऋतुचक्रामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट puberty and those changes repeat at the interval of every 28-30 days. ज्यावेळी स्त्री ही यौन अवस्थेत येत असते तेव्हापासून तिला 28 ते 30 दिवसांमध्ये ही जी काही प्रक्रिया असते ही रिपीट होत असते. म्हणजे स्त्री यौन अवस्थेत आल्यानंतर तिच्यामध्ये बरेच असे बदल हे घडत असतात आणि हे प्रजननामध्ये सुद्धा हे जे बदल घडतात त्याच्यात 28 ते 30 दिवसांमध्ये ही जी रिपिटेशन होत असते, दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुअल सायकल. ह्याच रिपिटेशन 28 ते 30 दिवसात पुन्हा पुन्हा दर महिन्याला हे जे काही ऋतुचक्र चालत असते त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं आपण म्हणत असतो किंवा आपण त्याला मासिक पाळी येणे, मासिक म्हणजे दर महिन्याला पाळी येणे. मेन्स्ट्रुअल सायकल इज द नॅचरल प्रोसेस. ही नैसर्गिक प्रोसेस आहे, नैसर्गिक अशी क्रिया आहे. कंट्रोल बाय द 4 हॉर्मोन्स. ही जी नैसर्गिक क्रिया आहे ही 4 हॉर्मोन्समध्ये कंट्रोल केली जात असते. Those 4 hormones are follicle stimulation hormones. आता याच्यामध्ये FSH हा हॉर्मोन्स, ल्युटिनायझिंग हॉर्मोन LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन असे हे जे 4 हॉर्मोन्स आहेत, हे 4 हॉर्मोन्स ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही कंट्रोल करण्याची कामं ती करत असतात. हा जो काही FSH आहे ह्यामध्ये पहा, हा इथं आपल्याला हा भाग दिलेला आहे. याच्यामध्ये GnRH म्हणजे गोनेड्रोट्रोपिन रिलायझिंग हॉर्मोन हा मेंदूमध्ये असतो आणि मेंदूमधून तो FSHला तो पुढे पाठवला जात असतो आणि हा पुढे पाठवल्यानंतर हे जे काही
फॉलिकल्स आहेत त्या फॉलिकल्सकडे तो पाठवला जात असतो. इथं आपल्याला दिलेलं आहे की one of the several follicle in the ovary start to develop along with the oocyte present in it under the effect of follicle stimulation hormone. This developing follicle secretes estrogen. यामध्ये आपल्याला इथे दिले हा जो काही FSH आहे, हा FSH पुढे हे जे काही फॉलिकल्स आहेत म्हणजे हे अपरिपक्व अंडज असतात, हे अपरिपक्व अंडज इथं निर्माण होत असतात आणि त्यांची हळूहळू इथं डेव्हलपमेंट झालेली दिसते. ज्यावेळी हे डेव्हलप होत असतात त्यावेळी ते 1 ते 5 दिवसात आपल्याला इथे दिलेल्या आकृतीमध्ये तर हा जो काही पिरियड ऑफ मेन्शरन्स आहे, हा जो पाळीचा कालावधी आहे हा इथं 1 दिवसापासून तर 28 दिवसापर्यंत इथे दिलेला आहे. तर पहिले जे काही 5 दिवस आहे ह्या 5 दिवसामध्ये हा जो काही फॉलिकल्स आहे ह्या फॉलिकल्स हळूहळू डेव्हलप होत असतात आणि 5 दिवसांनंतर इस्ट्रोजन हा जो काही हॉर्मोन्स आहे हा हॉर्मोन्स येथे निर्माण होतो आणि तो जवळजवळ 5 दिवसांनंतर पुढे तो जास्त प्रमाणामध्ये इथं आपल्याला आढळत असतो. आणि हा जो काही ओसाईट आहे ही ओसाईट ह्या फॉलिकलमधून इथं तयार होत असते. हा जो काही फॉलिकल आहे याच्यामध्ये हा ओसाईट हा हळूहळू परिपक्व होण्यास सुरुवात होत असते किंवा तो डेव्हलप होत असतो आणि ज्यावेळी हा पूर्णपणे डेव्हलप्ड होतो त्यानंतर तो तिथून ब्रस्ट होतो आणि ब्रस्ट झाला की तो त्याच्यातून वेगळा होऊन जात असतो ह्या फॉलिकलमधून. आणि हा जो काही ह्या पिरियडला ओल्युएशन पिरियड असं म्हटलं जात असतं. ओल्युएशन पिरियड म्हणजे अंडमोचन अशी ही क्रिया असते. ही क्रिया फक्त 14व्याच दिवशी बरोबर 14व्या दिवशी इथं आपल्याला घडलेली आढळत असते. हा जो काही फॉलिकल्स असतो हा फॉलिकल्स ज्यावेळी हा ओसाईड वेगळा होतो त्यानंतर तो प्लस ल्युट्रियम याच्यामध्ये त्याचे रूपांतर होत असते. त्याला पीतपिंड असे आपण म्हणत असतो. याचे रूपांतर हे पिवळ्या रंगामध्ये होऊन जात असते आणि या कालावधीमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जे हॉर्मोन्स आहे हे जास्त प्रमाणात इथं प्रोड्यूस होत असतात आणि ह्या कालावधीमध्ये इथं सच द एंड्रोमेट्रियम इज रेडी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रो. म्हणजे यावेळी एम्ब्रो तयार म्हणजे भ्रूण तयार होण्याची ही कालावधी असते. इथे हे जे काही आहेत हे थोडं कालावधीमध्ये आपल्याला पुढे दिलेलं आहे. पुढे oocyte is not fertilized within 24 hours. Corpus luteum becomes inactive and transfer into corpus albicans. Due to this, secret of estrogen and progesterone stop completely. ज्यावेळी 24 तासात जर याचे फर्टिलायझेशन झाले नाही तर त्याच्यात हे जे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आहे हे पूर्णपणे ऱ्हास पावतात, हळूहळू ते कमी होऊन जातात आणि ते कमी झाल्यानंतर याच्यातून ते पूर्ण ब्रस्ट होते, ते फुगते आणि ह्यामध्ये ही जी काही ब्लिडिंग आहे ही ब्लिडिंगची सुरुवात इथे होत असते. इथं आपल्याला दिलंय की एंड्रोमेट्रियम स्टार्टेड टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दीज 2 हॉर्मोन्स. म्हणजे हे 2 हॉर्मोन्स हे ॲब्सेंट होऊन जातात आणि ते डिजनरेट होत असतात. टिश्यू अँड डिजनरेटिंग एंड्रोमेट्रियम अँड
fertilized ovum are discreted out through vagina. म्हणजे हे जे काही अनफर्टिलाइज घटक असतात आणि हे ते व्हजिनाच्या मार्गाने ते बाहेर टाकले जात असतात. धिस इज अकम्पेअर्ड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. मग ह्या कालावधीमध्ये ते रक्तस्राव होत असते आणि ते बाहेर पडत असते. ब्लिडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. धिस इज कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुएशन. म्हणजेच हे जे काही ब्लिडिंग होत असते, ह्या ब्लिडिंगचा जो हा कालावधी असतो हा 5 दिवसाचा असतो आणि ह्याच क्रियेला मेन्स्ट्रुएशन म्हणजे ऋतुचक्र असे किंवा मासिक पाळी येणे असे आपण म्हणत असतो. आता ही जी मासिक पाळी असते, ही जी ब्लिडिंग असते, ही ब्लिडिंग त्या स्त्रीच्या आरोग्यावरती अवलंबून असते. काहींना पूर्ण 5 दिवस जाते, काहींना 4 दिवस जाते, काहींना 2 दिवस जाते. अशा पद्धतीने हे व्हेरिएशन असते. परंतु सर्वसाधारण कालावधी हा 5 दिवसाचा इथं दिलेला आहे. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month. आता ही जी काही क्रिया आहे, ही क्रिया दर महिन्याला होत असते. जर कधी याच्यामध्ये फर्टिलायझेशन ही क्रिया घडली नाही तर दर महिन्याला ऋतुचक्र हे चालू असते. हे दर महिन्याला 28 ते 30 दिवसाच्या दरम्यान होताना आपल्याला दिसत असते. If the embryo is implanted, repetition of the cycle is temporarily stopped till the maturation and thereafter period of breast feeding. तर ह्यामध्ये हा जो काही पर्ट्युरेशन आहे, ही जी ज्या वेळेस एम्ब्रियो हा डेव्हलप होऊन जातो किंवा भ्रूण तयार होत असतो, इथे फर्टिलायझेशन जर घडते, ज्यावेळी फर्टिलायझेशन ही क्रिया घडते, एम्ब्रियो तयार होतो, तो एम्ब्रियो तयार झाल्यापासून तर हा जो काही पर्ट्युरेशन ही जी काही क्रिया आहे, म्हणजे माता जोपर्यंत आपल्या बालकाला दूध पाजते तोपर्यंत त्याला ही जी ऋतुचक्र आहे किंवा मेन्स्ट्रुएशन आहे, ही सायकल किंवा मासिक पाळी येणे ही जी प्रोसेस आहे ती काही कालापुरता ही थांबून जात असते. मेन्स्ट्रुअल सायकल इज द नॅचरल प्रोसेस अँड द वुमेन एक्सपिरियन्स सेव्हरल पेन्स ड्युरिंग धिस पिरियड. ह्या काळामध्ये ही जी काही ऋतुचक्र असते, ह्या ऋतुचक्राच्या वेळी ज्यावेळी पाळी येत असते त्यावेळी जोपर्यंत रक्तस्राव होत असतो तोपर्यंत स्त्रियांना म्हणजे सेव्हरल विकनेस इफ ड्यू टू हेवी ब्लिडिंग. There is a higher possibility of infection during this overall period. Due to all such reasons, there is need of rest along with special personal hygiene. आता ज्यावेळी हे ऋतुचक्र चालू होत असते, ब्लिडिंग चालू होत असते, त्या कालावधीमध्ये स्त्रियांना अशक्तपणा येणे, थकवा येणे, डोके दुखणे, हातपाय दुखणे किंवा काहीच काम करू नये असं हे जे काही पेन आहे हे पेन स्त्रियांना होत असते. तर ह्या कालावधीमध्ये त्यांना विश्रांतीची गरज असते. ह्या कालावधीत स्त्रियांनी विश्रांती घ्यावी आणि जी काही वैयक्तिक स्वच्छता आहे ती वैयक्तिक स्वच्छता सुद्धा ही ठेवायला हवी. आपण जे काही रक्तस्रावाच्या वेळी जे कापड घेत असतो ते कापड स्वच्छ धुवायचे, निर्जंतुक करायचे, उन्हामध्ये वाळवायचे आणि निर्जंतुक ठिकाणी ते पॅक याच्यामध्ये ठेवायचे, कापड उघडे ठेवायचे नाही. आणि आपले जे काही योनी मार्ग आहे
तो योनी मार्ग जे काही योनी आहे ती स्वच्छ आपण धुवायला पाहिजे. रोज व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करायला पाहिजे ह्या कालावधीमध्ये. तर मुलांनो, आज आपण येथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी ह्याविषयी माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला ह्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला बेल आयकॉन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, बाय. कॉर्प हे कुटुंब